घंटी वाजली. शाळा सुटली आणि तुंबून धरलेलं पाणी फुटावं तसं दारात उंडून पोरं वाहत सुटली. शाळेच्या समद्या पटांगणात चुरमुरं उधळल्यागत झालं. घोळक्या घोळक्यानं रस्ता तुंबत चाललं. पेठातली पोरं पेठत घुसली, घरं जवळ करीत निघाली. बऱ्या घरच्या सायकली घंट्या वाजवीत गर्दीतून वळण घेत सकाळनं निघाल्या. उगाचच आपण आपल्याला अवकीत जवकीत साळुंक्याच्या थव्यागत निघालेल्या पोरींनी समदा रस्ता कालवून सोडला. मास्तर प्राध्यापक सावकाशीनं पाय उचलीत गप्पा मारीत निघाली होती. आम्ही खेड्यावरची पोरं दप्तर पाठीशी टाकून निघालाव. कुणी आळतीकडं आपलं कुणी आलंय का म्हणून निघालं, तर कुणी गाववडीनं गाव रस्त्याला लागलं. तिसरा तिथंच हापसा बघून भाकर सोडून खात बसला. तर माझ्या मागे वेगळीच घाई लागलेली. सोमवारचा बाजार असल्यामुळे आज अर्धीच शाळा होती. बाजारगावची माणसं टकोऱ्यावर काहीतरी वजी घेऊन धावत होती. शेळ्या, कोंबड्या, बैल, माळवं, डाळीदुळी इकरी टिकरीला जमलं तसं आणलं जात होतं. गाढवं, घोडी, गाड्या, सायकली असल्या वर्दळीनं समदा समदा रस्ता गजबजून गेला होता. बाया बापड्या काचकं बोचकं घेऊन धावत पळत होत्या. बोलता बोलता सवयीनं रस्ता धरून हालत होत्या. बाजार कालवा वाढत होता आणि पुरागत माणसं तालुक्याकडे धावत होती. माणसांचं लोंढ बघत निरकीत म्या बी घाईनं बाजार तळाकडे निघालो होतो. उरात दम भरला होता. आज लईच उशीर झाल्यामुळं काळजात दाटत होतं. पायात गती तशी टकोऱ्यात वेगळीच चाती फिरत होती. आबानं आणि माईनं पुन्हा पुन्हा सांगितलं होतं, जतावून ठेवलं होतं. बापू, हा, म्या दप्तर पाठीशी टाकून निघालो होतो. हे बघ, गेल्या बाजारासारखं करू नका. नीट पेटाच्या तोंडाची नळाजवळची जागा धरून ठेव. एखादा तास बुडाला तरी बुडाला. होय म्हणून मी रस्त्याला लागलो. नदीच्या बाहेर सडकला लागलो की मी वही काढायचो आणि इठाजीचं शब्द पाठ करीत चालायचो. गावची पोरं सोबत असायची तर कवा नसायची. कवा इतिहासात तर कवा मराठीच मी चालता चालता वाचायचो. कळंबा पस्तोर सहज अभ्यास व्हायचा. तसंच शाळा सुटून गावाकडे येताना बी करायचो. असंच खेळत वाचायचो, वाचित खेळायचो. समध्या वर्गात वाढ नंबर यायचा. पण ह्या वर्षी मॅट्रिक होती. आबाला माईला मूप समजावून सांगितलं. मास्तरानं दिलेली चिठ्ठी वाचून दावली. पण आबाचं गणितच वेगळं होतं. मनात असून बी त्याचा इलाज नव्हता. आणि म्या उरावर दगड घेऊन साल काढायचं ठरवलं. पण ह्यो सोमवार मुळावर यायचा. आणि एकाएकीच माझ्या दप्तराला वड लागली तसं म्या चमकून महाग बघितलं. बाप्या लेका किती हाका मारल्या रे. काळ्याचा गिना जरा जाजावल्यागत झाला. का, काय झालं? म्या जरा थपकून नेट लावलं. तसं गिनानं धोत्राच्या कोपऱ्यात बांधून आणलेली भाकर माझ्या हातावर टेकवली आणि उसाचा टाकीत चिडल्यागत बोलला. तुझ्या म्हातारीनं भाकर दिली आणि चांगली पैसून जागा धर म्हणून सांगितलंय. गिन्या एवढंच फटकारल्यावानी बोलला आणि होय नाही करता माणसात इरगळून गेला. हातातली भाकर म्या दप्तराच्या पिशवीत कोंबली. तारांचं कुंपण वलांडून मी वाकून बाजार तळावर आलो आणि चांगली जागा, मोक्याची जागा हुडकीत हिंडायलो. जागोजाग माणसांनी दगड, पोतडी, करंड्या टाकून जागा धरल्या होत्या. खड्याची रांगोळी घालून आपापल्या जागा आखून घेतल्या होत्या. मी वाटकुळ भांबावल्यागत हिंडत होतो, फिरत होतो. चौकड दुकानाची मांडामाड चालली होती. गाड्या, हातगाड्या फिरत होत्या. चहावाल्याच्या कळकट किटल्या फिरत होत्या. पाल, कनाती ठोकल्या जात होत्या. चांबार मोच्यांची दुकानं थाटत होती. कातडी सगळीचा घोमता वास पसरत होता. झाडू फाड्याची आणि चराटा दोरखंडाची मांडामांड होत होती. पलीकडे सकाळ धरून भांडीवाल्यांच्या लाईनी थाटत सजत होत्या. तांबुळी भुई गिरायकाची वाट बघत होते. म्या फिरून फिरून आखरीला एका कोपऱ्यात जागा हेरली. पिशवीतलं धोतर काढलं आणि लांबून पसरून टाकलं. त्याच्यावर 2-4 दगड वजन म्हणून ठेवलं. आबा आणि माय इथं बसत्यात आणि आपली जागा. पुन्हा माझी नजर सांद हुडकीत फिरायली. म्या पुन्हा एकदा समदीकडे चक्कर टाकली. एक मोकळी जागा हेरून तिथंच दप्तर टाकलं आणि पलीकडे मेघ ठोकणाऱ्या माणसाला मी हाटिकलं. जवळ जात विचारलं, मामा, ही जागा खुली ना? काय मांडायचंय? त्यानं माझ्याकडे न बघताच गुरकल्यागत विचारलं. उलस माळ वय. मी उभाच. कोण गाव? उगच ताटत चालला. मलाच चुकल्यागत वाटलं. न विचारता तसंच खडं दगड मांडून बसाय पाहिजे होतं. पर बोलणं उरकीत म्या बी जोर देऊन बोललो, हास्या गाव. जरा पलीकडे सरून बस. तवर त्या म्या दगड मांडून बसलो होतो आणि उलसक उसाचा टाकीत तिथंच दप्तर मांडीवर घेऊन बसलो. त्या हातरलेल्या धोत्राकडे एकदा नजर टाकून म्या भाकर सोडली आणि एक एक तुकडा मोडीत चाबलीत राहिलो. साळत जातोच,
सम्यक ठोकणारा रस्सी बांधून उठला. माझ्या मांडीवरलं दप्तर बघत बोलला, हा, कितवीला? त्यानं डब्यावर फळ्या टाकल्या. मॅट्रिकला. म्या चटणीवर टोच्या मारीत घास उचलला. मॅट्रिकला? मग अवघड आहे गाड्या. त्यानं धोतरानं तोंड पुसीत बोलणं वाढवलं आणि म्या घास चावायच्या नादात बोलणंच तोडलं. पर अवघड आहे गाड्या तो शब्द मात्र मनात घासागत घुळत चालला. वर्गातलं जोशी मास्तरांचं बोलणं आठवायलं. महात्मा फुल्यांच्या धड्यातला तो माळवेवाला आपल्या आबागतच असेल, पर काय हुबेहूब वाटायलाय. मला राहुलच नाही. जेवता जेवता दप्तरातलं पुस्तक काढलं आणि घास चावता चावता पानं चाळायलो. तर ह्या खुणा केलेल्या वळी डोळ्यावाटेशी राहिल्या. मना काळजात पसरायल्या. पटत चालल्या. शेतकऱ्यांनी शेतात तयार करून आणलेला एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरात आणतेवेळी त्या सर्व मालावर म्युनिसिपॅलिटी जकात घेऊन शेतकऱ्याला सर्वोपरी नाडते. गाडीभर माळवे शहरात विकण्याकरता आणल्यास गाडी भाडे अंगावर घेऊन त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगा करावा लागतो. असले अधम कारभारी शेतकऱ्यांपुढे पुढारी असल्यास शेतकऱ्यांची सुधारणा कशी होणार बरे? माझ्या डोळ्यात ही अक्षरं उतरत होती. आतल्या आत त्या अक्षराचा पडताळा करून म्या बघत होतो. दर बाजारी आपणही भाजीपाला माळवा आणतो, घसा फाटुस्तवर वरडून सरडून इकतो, आरडून वरडून बोलतो, पण आखरीला काय हाय? वाळूत मुतल्यागत फेस ना पाणी. मला वाचता वाचताच कसं तरी झालं. टकुरं चकरून गेलं. इतिहासातला इंठाज आठवू लागला. दादाभाईंचं बोलणं, जोशी सरांचा आवाज कानामनात घुमू लागला. गोरा इंठाज गेला, पण काळ्या इंठाजानं तसलंच पाऊल उचललं. आपलं आबा, माय, थोरला भाऊ आणि 4 बैल रातंद्या राबत्यात. उरं खांदी फुटत्यात. घासातला घास पिकाच्या वाफ्या बुडी घालून टकुरं धरून बसल्यात. 2 साल झाली. नानीची भीत पडली. माझ्या डोक्यावरात समदा समदा इतिहास आठवत चालला. मोगलाच्या लढाया, रयतेची लुटालूट, इंठाजाचा व्यापार, सावकार संस्थानिकांचे सौक, जोशी सरांनी सांगितलेले जळण्याचं उदाहरण, मला सालोसालच्या खंगत झिजत जाणारा बहुजन समाज दिसायला. मी वाटकुळ कसल्या तरी तंद्रीतच बुडून गेलो होतो. इंठाजांनी सुधारणा केल्या. छा छा, लुटीचीच व्यवस्था केली. मना आजच्या योजना. हे पोरा, तसं म्या दचकूनच वर बघितलं तर आमच्या गावचा साठवा तेली. का व? म्या भाकर बांधली. उचलून दप्तरात कोंबलं आणि इकडं तिकडं बघत साठवाला विचारायला. आबान माय दिसली का व? येड्या, तू हिथंच तप घालीत बस. अरे म्हातारं मारणाचं वज घेऊन बाजारात हिंडायले की. तुला जागा धरायचं सांगितलंय की जणू. आणि सटवा पुन्हा बाजारात मिसळून गेला. तसा म्या जागा धरलेल्या आणि पसरून टाकलेल्या धोतराकडे बघितलं आणि तिथंच दप्तर ठेवून आबाला माईला निहाळत बघत उभं राहिलो. टाचा उचलू उचलून इरकायलो. तसं मिरच्याच्या लाईनीतून म्हातारी 2 वजी घेऊन यायलेली दिसली. तसं म्या जरा पुढं झालो. तिच्या टकोऱ्यावरचं वज उरी खांदी घेतलं. म्हातारी दफापली होती. फुसासा टाकून बोलली, बापू हळूच माय, नाहीतर पोटा बिटात दुखल. आणि म्या दावलेल्या धोतराकडे कांद्याचं वज घेऊन गेली. गवारीचं ठिकं उघडून बघितलं. हिरव्यागार लसलसीत शेंगा. म्या पोत्याच्या तोंड घडीनं गुंडाळीत शेंगा पास्तोर गुंडाळलं. गिरायकाला दिसल अशा पद्धतीनं पसरून ठेवलं. म्हाताऱ्याच्या बी 2 डाली माईनं तिकडच उतरून घेतल्या. म्या माझं दुकान लावून आबांकडे गेलो. माईनं लाल कांद्याचा ढीग पुढ्यात वाचला होता आणि आवरीत सावरीत त्याला आकारात आणीत होती. टमाट्याच्या 2 मोठमोठ्या डाली बघून माझा उरच दडपला. एवढं वज? आबानं टकुऱ्यावर आणलं होतं. टमाटी फुटत्याल म्हणून कावडीगत खांद्यावर आणलं होतं. एरंडाच्या डाल सावरून बोंद्र्यानं बांधली होती. आबाबरोबर मी बी डाली सोडल्या. लाल लाल ताजी ताजी टमाटी. एका किलोत 4 नाही तर 3च बसणारी. आणि 1 डाल उघडी ठेवली. दुसरी पानानं झाकून घातली. तागडं माप बाहेर काढलं. आबानं उभं राहू समद्या बाजारावर माळव्याच्या लाईनीत नजर टाकली आणि मायला जिकडं तिकडं लालच हाय बाबा. सुस्कारा टाकून आबाचा चेहरा उतरलेला दिसला. मला भावाचं समजावून सांगितलं. पैसे सांभाळ म्हणून जतवलं. आणि कसल्या तरी उसन्या बळानं आरूळ सुटली. चला चला, लाल टमाटी सस्ती लावली सस्ती. आणि सस्तीवर जोर देऊन आबा ओरडत राहिला. माय ओरडू लागली आणि मी हळूहळू मपल्या जागेकडे निघालो. म्या मन मारून दुकान लावलं. हिरवीगार ताजी गवारी पोत्या वाटे गिरायकाला दिसावी म्हणून मी आतल्या आतच ढिगारून ठेवली होती. भावाचा कानुसा घेण्यासाठी मी शेजारच्या माळवेवाल्याचा अंदाज घेतला. घसट जाऊन इकडचं तिकडचं बोलत राहिलो. वळख वाढत चालली. मी मनातला सवाल केला आणि तसा समजावून बी घेतला. म्हणलं, मामा, हे माळवं ठोकीनं इकलेलं परवडतं का असं बसून इकलेलं फायद्यात पडतं?
शेजाऱ्याला पोराचा सवाल जरासा पोक्त आणि व्यवहारी वाटला. त्यानं हिरव्या मिरच्याचा ढीग सारखा करीत सांगितलं, "अरे असं बसून ऐकलेलं कसं ऐकल? असलंच फायद्यात पडतं." मी त्यातलं बोलणं समजावून घेतलं, पण ऐकणाराचा रोजगार, टकोऱ्यावरून व्हायची मजुरी असलं जेव्हा मी बोलायलो, तेव्हा शेजाऱ्यानं हसून माझ्याकडे बघितलं आणि शिस्ताईनं बोलल्यावानं बोलला, "ह्या बागवान्याला कसं परवडतं रे? अरे ह्या घेण्या-देण्यातून तर त्यांचा परपंच चालतो, पण आपल्याला ते दांडी मारायचं जमत नसतंय." असं बोलून पाहुणा हसायला लागला. मला त्याचं हे बोलणं खरं वाटलं आणि जरासा गमतीचं बी वाटलं. मेहनत करून पिकवणारा वांद्यात, पण हे दलाल आडते मात्र फायद्यात. आता हे आबानं आणि मायनं गावाकडून 4 गटुडी माळवं आणलंय. त्यातलं एक गटुडं जर हमालानं तिथनंच उचलून नेलं आणि तिथंच उभ्या असणाऱ्या गाडीवर ठेवलं तर ₹1. तर आबानं, मायनं, दादानं रानातून गावात आणि गावातून कळंबात. तर काय खरंय, माझ्या मनात वेगळंच गणित जुळत चाललं आणि आतल्या आत घसरत चालल्यागत वाटायला. "का रं, माप काय किलोचं?" शेजारच्या पाहुण्यानं मला हाक मारून हटकलं. माझ्या जवळचा अर्धा किलो मागून घेतला आणि त्याची गिऱ्हाईके म्या क्षणभर बघत राहिलो. पाहुण्यानं गिऱ्हाईक वारलं आणि झालेली भवानी कपाळाला लावून आदबीन बसला तसं मी त्याला बोलता बोलता विचारलं, "आणि हे ह्याचं भाव कोण ठरवतंय व? कोण कशाला ठरवील? आपलं नशीब म्हणायचं आणि गप्प बसायचं." पाहुण्यानं बोलणं थांबवीत आरोळी ठोकली, "घ्या घ्या, हिरवी मिरची, लवंगी मिरची घ्या, स्वस्त लावली स्वस्त." भवानी झाल्यानं पाहुण्याला चेव आला होता. वेगळाच हुरूप चढला होता आणि माझ्याकडे बघून सांगत होता, "पोरा मुका राहिलायस तर तसंच गटुडं गावाकडे न्यावं लागेल. बैलाला खाऊ घालावं लागेल. अरे बोललं त्याचं हुलगं ऐकत्यात. मुक्याचं गहू बी कुणी इचरत नसतंय." असं सांगत सांगतच तो उभा राहिला आणि कानाला हात लावून वरडायला, "घ्या घ्या, सस्तीची मस्तीची. घ्या लवंगी मिरची, हिरवी मिरची, हिरवी हिरवी. आली आली." आता बाजार चांगलाच भरला होता. चांगली गिरायकं पिशव्या घेऊन हिंडत होती. रंगीत छत्र्याखाली हिंडणाऱ्या बायका, पोरी नाजूक जाळीच्या पिशव्या घेऊन बाजारात फिरत होत्या. भाव करीत हिंडत होत्या. 10-5 पैशाची हुज्जत घालताना मला त्यांची चीड यायची, कीव वाटायची. पण हे गिऱ्हाईक येताना 2-2, 3-3 जमून यायचं. वळका घालून बसायचं, माल चिवडून बघायचं, किलोचा भाव करून छटाक पावशेर मागायचं आणि उठताना सुटं नाही म्हणून 5-10 पैसे कमी टाकून निघून जायचं. 10 पैशाच्या कोथिंबिरीसाठी समदा बाजार फिरून यायचं. गड्याचं गिऱ्हाईक बरं, पण बायकाची हुज्जत मला समधी समधी माहिती होती. पैशामागं पैसा जात होता. माणसं कुणाला तरी फसवायला म्हणूनच बाजारात आलेली होती. शेतात राबणारी मजुरं सोमवारचा वायदा करणाऱ्या फाटक्या मालकाला हुडकीत होती आणि तसली मालकं आडत्याच्या हातापाया पडत बसली होती. तर कोणी बैल, म्हशी बाजारात मांडल्या होत्या. शेळ्या, अंड्या, कोंबडी, बोंबील, मासळी समद्याचा वास एकमेकात मिसळून गेला होता. भाजीपाला पसाकोडता पिशवीने आणलेला धान्य धुण्याचा माल बसला होता. तांबुळ्याच्या दुकानात रेटारेट होत होती. साठ्याची पालं, बोहरणीचं आरडणं, भांडीवाल्याचं सौदं झडत होतं. पाहुण्या रावळ्याच्या भेटीगाठी होत होत्या. दलाल हेड्याला बोलत होते. कांडी बत्ताशासाठी पोरं चिरकत आरडत होती आणि दारूगुत्त्याकडे गेलेल्या नवऱ्याला बायका धुंडीत होत्या. आपल्या परपंचावर थुकत होत्या. देवाला शिव्या घालत होत्या. पोराच्या पाठीत रपका घालीत होत्या. आणि एकाएकीच मला माझ्या ओळखीचा आवाज ऐकू आला. बाजूला बघितलं तर आबा उभं राहून आरडत होतं. हात वर करून चिरकत होतं. त्यांच्या घशाला कातर लागल्यागत वरडत चिरकत होतं. माईचा बी आवाज त्यांच्या मागोमागूच ऐकायला यायला. मला आतल्या आत डुचमळल्यागत झालं. उगाचच भरून आल्यागत झालं. आपण बी आरडावं, उठून उभं राहावं, घसा फुटूस्तवर. पण मला समोरच आमच्या वर्गातली पोरं येताना दिसली. पोरी बी त्यांच्या त्यांच्या घोळक्यानं यायच्या. माझ्याकडे तिरकं बघत हसायच्या. तर कवा मुद्दामच माझ्या शेजारच्या माळववाल्याशी भाव मोडून निघून जायच्या. दुसऱ्या दिवशी वर्गात अवघडल्यावानी व्हायचं. जीव बारीक बारीक होऊन जायचा. पण मास्तर मुद्दाम माझ्याकडूनच घ्यायची. धंद्यात लाज बाळगू नये म्हणून सांगायची. आता बी माझा जीव इगरून गेल्यागत झाला. सुमन जोशी, अनगा देशमुख, विमल राऊत आल्या तशा मला कोपऱ्यातून बघत गेल्या. म्या तोंडावरला घाम पुसला. त्यांच्याकडे बघता बघताच आबाचा आवाज आला. "चला चला, सस्ती लावली, बिनबियाची टमाटी, लाल लाल टमाटी, मस्त सरकारी टमाटी घ्या." तर गिराईक यायचं, डालीत हात घालून बघायचं, चेंडू दाबल्यागत दाबून निहाळायचं आणि अर्ध्या भावातच मागून निघून जायचं. आबाचा राग उसळून यायचा. काळ्या चष्म्यावाल्याकडे खाऊ का गिळू
असं डोळं फिरवीत बघायचं, पर तसंच घटाघटा गिळून शिस्ताईनं सांगायचं, मामा पुढच्या आठवडी या, आज नाही मिळायचं. तसं ते माणूस काहीतरी बुटबुटत निघून जायचं आणि आबा गळ्याच्या दोऱ्या ताणू ताणू आरडायचं. मधीच मायला बी टोचणी देऊन सांगायचं, मुकी झालीस काय हेडंबा, आरड की अवसान असल्यावानी. आणि आपणच मुठी आवळीत आरडत उठत. आरडता आरडताच माझ्याकडे बघत आणि तिथूनच शिव्या हासडून गरजत, ए पोरा बसलास कसा, उठून आरड की हॅन्द्र्या, उठ उठ. तसा माझा नाईलाज व्हायचा. मी ओळखी फिळकीचा माणूस बघून घ्यायचो आणि मन मारून उठायचो. डोळं झाकून खच्चून आरडायचो, घ्या घ्या ताजी गवारी, हिरवी गवारी, स्वस्त लावली स्वस्त, घ्या घ्या. लगेच डोळं उघडून म्या खाली बसायचो. कासवागत मान आकसून बघत राहायचो. पहिला तास संपला आणि दुसरा तास सुरू झाला आणि राष्ट्रीय जागृती भाग सुरू झाला. इंठाजांच्या आर्थिक नीतीवर दादाभाईंनी कसा झगझगीत प्रकाश टाकून हिंदी जनतेला जाहीर आवाहन केले, चळवळ करा चळवळ करा असा संदेश दिला. तुमचे साम्राज्य हिंदी रयतेच्या घामावर व रक्तावर उभारले आहे. दादाभाईंनी इंग्रजी गोऱ्या सत्तेला निक्षून सांगितले, कच्चा माल कमी भावात इंग्लंडला निर्यात होईल, तिथला पक्का इथं बाजारपेठ बनवून विकला जाईल. इंग्रज सुधारला, भारत दरिद्री बनला. आज आपण स्वतंत्र आहोत, पण आजही दादाबाईंची हाक, त्यांचे आवाहन तसेच कायम आहे. गोरा इंग्रज गेला, पण आता आपल्यातलेच काळे इंग्रज त्याच गोऱ्या नीतीनं वागत आहेत. कष्टकरी माणूस अजून न्याय मिळू शकला नाही. श्रमणारा दलित भटका अजूनही पारतंत्र्यातच भटकतोय. मी हे समद कान देऊन मन लावून ऐकत होतो. वहीत भराभर लिहित होतो. आपली गरिबी, आपलं दारिद्र्य ह्याची कारणं पडताळीत होतो. हीच बोंब शिक्षणाची बी इंठजांनी केली होती. आम्हाला काळ्या रंगाच्या व गोऱ्या वृत्तीचा माणूस घडवायचा आहे, हे तो मॅकॉले म्हणतो म्हणा. पण आज काय कसलं घडतंय. मी वर्ग सुटला तरी हेच टकुऱ्यात घेऊन वावरतोय. ह्यातलं कवा कळतंय कवा कळत बी नाही, पर पास व्हायची चिमट हाय. पुस्तकातल्या वळी आणि जोशी सराची जाधव सराची सांगण्या शिकवण्याची ढब डोळ्या मनापडून जातच नाही. मग म्या घरी गेल्यावर चिमणीमोर बसून रात रात जागायचो. अर्ध्या अर्ध्या भाकरीवर दिवस काढायचो. पुस्तकातल्या माणसाशी बोलत राहायचो. तीच माणसं मला सांगत्यात असला भास मुद्दाम करून घ्यायचो. त्याची समधी समधी पडताळणी करून घ्यायचो. आज बाहेर काय चालतंय आणि ह्यात काय हाय. कालचा राजा आजचा राजा ह्यांचा मेळ घालता घालता खरं खोटं पटायचं. राग संताप चीड यायची, पण पुन्हा वाचीत टिपणं काढीत राहायचो. कवा आबाला सवड असली तर बोलत सांगत राहायचो. आबा माय मयत असले की मी हळूच बोलायचो, आबा का र, एक विचारू, विचार की. नग तुम्ही रागावताल, पर मला अगोदर कळू तर दे की. कधी नाही ते आबानं पाठीवरून हात फिरवीत जवळ घेतलं. मॅट्रिक हुस्तवर मला कळंबातच ठेवताव का. तसं आबा खिनभर दुमतून बसायचे आणि कसल्या तरी कातर भरल्या आवाजानं बोलायचं, पोरा हे मला कळत नाही वैर, तू शिकावं, मोठं व्हावं, मामलेदार व्हावं. पर तुला तरी मी काय सांगू आणि सांगून तरी काय उपयोग. उगाचच आबाचं तोंड घहिवरल्यागत दिसायचं. मला आपण उगाचच बोललावं वाटायचं. माझं मलाच कसनुसं वाटायचं. पर खिनभर गप राहून तेच काहीतरी काढून बोलायचे. मायला जवळ बसून सांगायचे, का ग काय. माय जवळ टेकायची. ती दुभती म्हैस इकावी म्हणतो का. माय चमकून बघत बोलली, म्हैस काय पुन्हा कवा घेता येईल, पण पोराचं हे साल गेलं तर पुन्हा थोडंच माघारी येणार आहे. आबाचं बोलणं जडावलं होतं. जरासं आतून बाहेरून वलसर झालं होतं, पण त्यांचं हे बोलणं खिनभरातच बदलून गेलं. विचारात बसून बसून त्यांनीच मुद्दा फिरवला, आता शिक्षणाचं तरी कुठं काय राहिलंय, कुठं नोकऱ्या तरी बोंबलायल्यात. त्यापेक्षा एका म्हशीला दुसरी म्हैस जोड घ्यावी, दुधाचा रतीब लावावा, नाहीतर डेअरीला घालावं. उद्याचं काय कोणी बघितलंय. पण ह्या वक्ताला त्यांच्या बोलण्यात वेगळीच धार होती, नेटका इरादा होता. म्हणून नुसतं ऐकून घेतलं. पण बोलता बोलता आबाला काय वाटलं की चटकन उठून बसलं आणि माझ्या जवळ बघत जवळ सरकत बोलले, तिला काय कळतंय ह्यातलं. पर बापू ह्यातलं गणित वेगळंच आहे. शिकलेलं वाया जात नाही र, पर बाजाराची अडचण आहे बघ. तुझ्यामुळं मास्तराचं तुमच्या हॉस्टेलाचं हमखास गिराईक येतंय. झालंच तर एक दुकान वाढवता येतंय. आबाचं कशातूनच मन निघत होतं. एक गरीब पर होतकरू पोर म्हणून विद्यार्थी वसतिगृहासाठीचा भाजीपाला मुद्दाम माझ्याजवळूनच पोरं नेत होते. तेवढीच इकरी आबाला भरवशाची वाटत होती. पण मला त्या रेक्टरचं बोलणं ऐकून लाज वाटायची. उगाचच आपल्यावर दया होती वाटायचं. मन खजील व्हायचं. पण काहीच इलाज चालत नव्हता. एखादं साल वाया गेलं तरी काय बिघडतंय, तेवढाच अभ्यास पक्का होतोय.
परपंचाला बी हातानं हात लागतोय असा साधा हिशेब होता आबाचा. आणि त्यो हिशेब त्यांच्या टकोऱ्यात बसला की बसलाच. पर हे समद मला ठावं होतं, पर म्या बी मन लावून नेटून बसत होतो. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात करून अभ्यास करीत होतो. पर सोमवारचा दिवस माझा घातवार म्हणून यायचा. माझा समदा इलाजच खुटायचा. पाप केलं आणि कुणब्याच्या पोटाला आलो वाटायचं. आज बाजार सुटायचा वकूच झाला होता. माणसं बारीक मोठी काचकी बोचकी घेऊन गाव वाटायला लागली होती. इकणाराची घाई झाली होती आणि गिरायकं बाहू पाडून मागत होती. माल द्यावा तरी पंचायत आणि नाही द्यावा तर उकिरड्याचीच भरती होणार होती. 4 रुपयाचं चराड दामू मांग 3 रुपयाला सांगत होता आणि 2 रुपयाचा पावशेर भाजीपाला रुपयावर येऊन ठेपला होता. माणसं घाई करीत हिंडत होती. गाव वडीनं पाय उचलत होती. पर आबाच्या टमाट्याला सकाळ धरून गिरायकच नव्हतं. नग होय करता करता 2 डालीतून एकच डाल अर्धी निम्मी इकली होती आणि एक तशीच न फुटता पडून होती. ह्या महिन्यात टमाट्यांनी चांगलाच मार खाल्ला होता. पीकच अव्वाच्या सव्वा पिकलं होतं. समदा बाजारच्या बाजार लालेलाल दिसत होता. भाव करताना आतडी पिळत होती. माप करताना काळीज थरथरत होतं आणि माणसं नेमका ह्याचाच फायदा उठवीत होती. 2 रुपये किलोवरनं आबा रुपया किलो म्हणून आरडत होतं आणि माप टाकल्यावर तोंड कसनुसं करून 1.5 सव्वासाठी आठव करीत होतं. आपल्या गवारीच्या शेंगा 2-1 किलो उरल्या होत्या. माईचं कांदं संपलं होतं आणि ती आबाची चिकाटी बघून बसत होती. मधी काहीच बोलायचा तिचा लाग नव्हता म्हणून ती निस्ती गालाला हात लावून बघत होती. बाजार आता चांगलाच फाकला होता. दुकानं हल्ली होती. माणसं पांगली होती. पर आबाचा घसा चिरकतच होता. चला चला 12 किलो घ्या खा लाल लाल टमाटी. पर माणसं निस्तच चालता चालता बघायची. आबाचा अवतार बघून पुढं होत हसायची आणि आबा चिडीला आल्यावानी मुद्दाम उभं राहून आरडायचं. चला 8 आणे झाली घ्या घ्या. तरी बी गिराईक फिरकत नव्हतं. कुणी जवळ येऊन बघत नव्हतं आणि दिवस मावळून अंधारून यायलं. बाजार सुनासुना झाला. पण आबाला ह्याचं भानच राहिलं नव्हतं. हातात तागडं धरून उभा राहत आबा आरडत होतं. किरुळ्या ठोकून आरडत हाका मारीत चिरकायलं आणि न राहून एक गिराईक जवळ आलं. काय सांगितलं? गिरायकानं नवी डाल उघडली. 1-2 टमाटी चाचपून बघितली. 8 आणे किलो. आबाचा तसलाच तार लावलेला आवाज. गिरायकानं 4-2 टमाटी हातात घेतली. पर घ्यायचं काय? गिरायकानं खिसं चाचपून बघितलं. तसं चिडलेलं आबा ठिसरल्यागत झालं. घ्यायचं म्हणजे? सांगणं 8 आण्याचं. पर आखरीला किती घ्यायचं? आबाच्या माथ्यात भडका उडाला. कपाळाची शीर फरफरली. कानशिलं बघता बघता तापली. फट थरारल्यागत झालं. पर राग आवरून आबानं विचारलं, पाहुणं किती घ्यायचीत? शिस्ताईनं सांगितलं तर पावशेर घेतली असती. असं म्हणून त्यानं 4-2 मोठी टमाटी उचलून ताजण्यात टाकली आणि पिशवी धरीत ते गिराईक बोललं, 4 आणे किलोनं धरा. काय? आबा पिसाळलं. डोळ्यातून ठिणग्या गाळीत उठलं. समद अंगच थरारलं आणि कडाडकन आबा गरजलं, ए हायवाना, जिबीला हाड बसवून घे, चल उठ पळ हितनं. तसं तो माणूस तटकन उठला आणि काहीतरी बुटबुटत मागं सरकत निघून गेला. आबा भुसा भरल्यागत ताटच्या ताट उभंच होता. चेहरा तापला होता आणि डोळ्यात टमाट्याच्या डालीच्या डाली उतरल्या होत्या. 4 आणे किलो, 20 पैसा किलो, 10 पैसा, 5 पैसा, अरे फुकट घ्या की म्हणाव. आणि एकाएकी आबानं दोन्ही बी डाला खाली रिचवल्या. लालेलाल टमाट्याच्या टसटटीत टमाट्याच्या गुडघ्या एवढा रसरशीत ढीग झाला आणि आबानं मनगट तोंडावर आपटीत एकच बोंब ठोकली. कचा कचा टमाट्याचा ढीग तुडवीत नाचायला बोंबलायला. आबा लालेलाल चिखलात कवरच्या कवर नाचतच होता. आबा लालेलाल चिखलात कवरच्या कवर नाचतच होता. धन्यवाद.